Action. Rolling. Action. ओ आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही आलात का सगळे? मला युजली आपल्याकडे ॲक्टर्स कायम उशिरा येतात तालमीला, त्याच्यामुळे या ना सगळे. ॲक्शन. सो काय कसं वाटतं वर्कशॉप? धूळ म्हणा वस्तू ठीक आहे, कळले म्हणावे. ऐक ना, पहिल्या दिवशी तू म्हणाला होतास की आपण नेहमीच्या फिल्मच्या टेक्निकने न जाता आपण एक इम्प्रोव्हायझेशनचा फॉर्म यावेळी वापरणार आहोत फिल्म करताना. ते का करणार होता आपण? सो सुव्रत, अश्विनी रेडी? रेडी बाबा, रेडी. सुव्रत 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 सुव्रत. मग काय करा इम्प्रोव्हायझेशन. धर्मकीर्ती 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 धर्मकीर्ती. पण काय म्हणजे कसं कसं बाबा? ठीक आहे, कळले म्हणावे. मला खरं तर मी 2-3 दिवस आपण भेटतोय आणि आपण म्हटलेलं की इम्प्रोव्हायझेशन्स करणार आहोत. हां, मग अजून काही अंदाज येत नाही एक्झॅक्टली काय करणार आहोत आपण. प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला कुठली एक गोष्ट परत करून बघता येत नाही, कुठलाही क्षण आपल्याला पुन्हा जगता येत नाही. त्या क्षणी जे होतं ते होतं. इथे त्याचा एक फायदा असा असतो की इम्प्रोव्हायझेशन असलं तरी ते आपल्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे करून पाहता येतं. म्हणजे तो क्षण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जगून पाहता येतो किंवा ती घटना, तो प्रसंग.
सो एक भाग म्हणजे स्क्रिप्ट नाही, दुसरा भाग म्हणजे त्यात अनेक शक्यता असू शकतात कारण आपण ठरवलेलं नाही. उत्स्फूर्तपणे ज्या गोष्टी घडतील हां. त्याला आपण रिॲक्ट होत पुढे जाणार. तुमच्याकडे ज्या कॅरेक्टर्स नोट दिलेल्या आहेत की ती पात्र कोण, कुठली, काय, 2 मिनटं आठवा फक्त. इथे शांतपणे दोघं बसा. सांग मला आता कोण आहे तो. आपण हळूहळू करायला इथेच सुरूच करू करायला. काही प्रॉपर्टी वापरायची नाही, काही नाही लागत. बघू ना, काही लागली तर आणूया. माझं नाव विशाल आहे. मी एका छोट्या गावात राहतो. असं नको सांग. मला सुव्रत म्हणून नको सांग, मला विशाल म्हणून सांग. 2 मिनिटं शांतपणे विचार कर. विशाल कसं सांगेल आम्हाला की तो कोण आहे, तो कुठनं आलाय. माझं नाव विशाल आहे. मी एका छोट्याशा गावात राहतो. माझा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यासाठी मी शहरात बरेचदा जात येत असतो. माझ्या बायकोने एक दिवस मला फोन केला आणि तिनं मला सांगितलं ती गरोदर आहे. आणि म्हणून मी घरी आलो तर माझ्या बायकोनं मला सांगितलं की तिला HIV रोगाची लागण झालेली आहे. स्वाती नाव माझं. 12वीपर्यंत शिक्षण झालंय. नोकरी नाही करत, घरातच असते पूर्ण वेळ. गरोदर आहे मी. डॉक्टरांनी सांगितलं काही टेस्ट करून घे म्हणून. आणि त्यांनी मला असं सांगितलं की मला HIV पॉझिटिव्ह हा रोग झाला आहे. बरेच प्रश्न विचारले त्यांनी मला. कुठलीच उत्तरं नव्हती. कुठं शेण खाल्लं ग? आ बोल ना. शेण खाऊन आता तोंड का शिवून बसली? हा बोल ना. मी नाही आणली घाण ही. सांग ना कोणात ना आला? मी नाही उंडारले बाहेर. महिनोन महिने परगावी राहायचात ना. गिरड फुंकून आल्यावर द्या की उत्तर. गाव भावाने गावभर उंडारून आजार घेऊन आली. माझ्यावर घाणेरडे आरोप करू नको काय. तुला सांगतोय मी, कळलं ना. आता बाळाला आजार देऊ नको. पाडून टाकते. मग सगळी गरळ माझ्यावर का ओकतोयस? उत्तर हवी तुला. बोल ना, बोल. डॉक्टरकडे चालू द्या. टेस्ट करून घे. नाही करणार. काय बघती? नाही करणार. काय उखाडणार? घरी सांगशील? माहेरी काय करणार? तुझा टेस्ट करून घे ना. टाकतो. मला टेस्ट करायला सांगते.
रिलॅक्स. हे आपलं होतंय तर ज्या लोकांना हे होत असेल, ज्यांना खरंच HIV ची लागण झाली आहे, त्यांचं काय होत असेल? तोच तो विचार करतो ना, पण काय होत असेल करून बघतोय आपण. या शक्यता आहेत, आपण सुरुवातीलाच म्हणलं होतं, पण ही नाही शक्य. इथे नाही जायचं. हा, हे नक्कीच नाही. मग का असं? मला वाटतं ताबा सुटतो. अशा परिस्थितीत ताबा सुटणार. अहंकार असतो, राग असतो. तुझा तिचं काय होत असेल? तुला तुझा विचार करून नाही ना सांगणार फक्त. नाहीतर आपण एकच शक्यतेकडे जाऊ पुन्हा पुन्हा. तुम्ही परत जरी हा प्रसंग करून बघितला ते पुन्हा एकमेकांच्या अंगावर बसाल. सुरुवात तिथनंच होणार की कुठून आलं त्यांनी ते मान्य करावं आणि मग आपण पुढे जावं. हो, पण तुम्ही एकमेकांवर संशय घेत राहिला तर पुढे जाता नाही येणार ना. मग असं करूयात ना, तू स्वाती होऊन बघ आणि तू विशाल होऊन बघ. तू नवरा, हा बायको. मग आपण करून बघू हा सीन काय होतं. ऐकाल सर, तुम्ही टेस्ट करून घ्या, म्हणजे आपल्याला नक्की कळेल की आजाराचं काय आहे, आता कशी औषध पाणी सुरू करता येईल. नाही करायची मला. मी टेस्ट घेतल्या. बाळाचं काय? बाळाचंही बोलले मी त्यांच्याशी. ते म्हणाले की रुपयात 4 आणे, म्हणजे 4 एका बाळाला फक्त होते लागत. आणि औषधं देऊन त्याची शक्यता ते कमी करू शकतात. खरंच? आत्तापासूनच औषधं घेतली तर होईल तसं. होय. तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करा, परत एकदा विचार करा. तुम्ही काहीही झालं तरी ती तपासणी करून घ्या. लाज वाटते, भीती वाटते. मी आहे ना तुमच्याबरोबर. मी काय वेगळी आहे का तुमच्यापेक्षा? सांगा मला. तरी वाटेलच ना तुला की मीच घेऊन आलो म्हणून? वाटेल ना मनात? किती नाही म्हटलं तरी वाटेलच ना की मी आणला तो रोग, तुला दिला, मुलाला दिला. मला असं वाटतं की नेहमी सगळेच जण आपण असंच करत होतो. कुठल्याही अवघड किंवा क्रुशल सिच्युएशनमध्ये पहिलं आपली रिॲक्शन्स हीच असते की एकमेकांवर ते ढकलायचं, एकमेकांना शिव्या घालून निष्पन्न गवणार, वेगळे राहतील. बरोबर. तो आजारी आहेच असणार म्हणजे होय, तो एकटा राहणार. होय, आजारी. होय. आणि ही मुलासकट कुठेतरी पण आजारी. राहणार. त्याऐवजी दोघं बोलले, होय, भांडले, परत बोलतील. मला असं वाटतं की कुठेतरी सगळं घडून गेल्यानंतर, कारण ते बहुतेक नॅचरल असेल, एकमेकांना न सोडता ज्या काही सिच्युएशन्स मधनं जातील, म्हणजे आता आपण जात होतो, मारामारी करून सुद्धा झाल्यानंतर
त्यांनी शांतपणे बसून कुठेतरी एक पॉइंट येईल की ते थांबतील बरोबर आणि कुठेतरी विचार करतीलच असं मला वाटतं, कारण ते नॅचरल आहे. म्हणजे पुरुष म्हणून अहंकार सोडला तर अदरवाईज किंवा समाजाची भीती ह्याच्यापेक्षा वेगळं कारण तर काही सापडत नाहीये. म्हणजे प्रेमाने समजून घेतलं पाहिजे बहुतेक. नाही, आत्ता बोलताना असं वाटतंय की आपण बोलतो आहोत ना तितकं सोपं, म्हणजे आपल्यासाठी आहे तितकं सोपं नसेल बरोबर, पण तरी अवघड असलं तरी त्याने ते करायला हवं. ऍक्च्युली करून बघा ना ते दोघं, म्हणजे तुम्हाला कळेल की काय होतं. असं वाटतंय तुला? करून बघा तसं करून बघूया, प्रयत्न तर करूया. ऐकाल का माझं जरा? काय? पण जाऊया ना उद्या डॉक्टरकडे. मला काही टेस्ट बीस करून घ्यायची नाहीये. मी दडदाकट आहे, मला टेस्ट नको आहे. मी घेणार आहे औषधं माझ्यासाठी, बाळासाठी. तुम्ही नाही करणार माझ्यासाठी, त्या येणाऱ्यासाठी? जाऊयात उद्या. जाऊया. चुकलो मी सुरुवात केली ना. मला नकोच, उत्तरच नको काही. आपण माधुरी, या काही गोष्टी अजून फाईल्स आहेत, त्यात मुलांनी काढलेली चित्र आहेत, काही माहिती पुस्तिका आहेत, काउन्सिलर्सच्या टेबल्सवर असतात जनरली. हां, आणि हे मुलांनी केलेली खेळण्या. आता पाठवू का पेशंट तुमचा? सुरू करूया सीन. हो सर. अश्विनी रेडी? रेडी. ऍक्शन. या बसा.
काय रिपोर्ट हो काय म्हणताय? चांगली सर. CD4चा काउंट आहे. चांगलं आहे. बाकी काही तब्येतीच्या तक्रारी नाहीत काही? आणि यजमान कुठे आहेत? ते पुढच्या आठवड्यात येतील. नक्की? हो हां आठवण करा त्यांना यायची. हो. लेकीला नाही आणलं खूप दिवसात. काय म्हणते? मजेत आहे एकदम छान. किती केवढी झाली आता? 3.5 आता. 3.5 झाली. तपासणी केली की नाही? नाही केली का? सगळं चांगलं चाललंय असं काही चांगली हसते की. हो बरोबर आहे पण ती हसती खेळती राहावी म्हणूनच करायची ना तपासणी. मी मागच्या वेळेला आठवण केली होती तुम्हाला. खरं म्हणजे केव्हापासूनच मी म्हणते तुम्हाला तपासणी करून घ्या म्हणून. नाही हो घरात सासू सासऱ्यांचं फारच आजारपण वगैरे चालू होतं राहून पण तरी त्यातनं वेळ काढून करायला पाहिजे. बोलते मी यांच्याशी आठवणीने. हो. आणि त्यांना पाठवून दे पुढच्या आठवड्यामध्ये. हो येते. नक्की. या 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 या. मुलांनी काढलेली चित्र बघत होते. कधीतरी वेळ काढून आलात तर दाखवीन तुम्हाला सुद्धा. बरं. बघू. छान. काय मुलीचा कुठं आहे? नाही केली तपासणी अजून. काय अडचण आहे सांगा मला. नाही अडचण काहीच तसं काही नाही. मग घेईन मी करून घेईन यावेळेस. तुम्ही दरवेळी असं म्हणता पण काहीतरी अडचण आहे. काय असेल तर मोकळेपणाने सांगून टाका ना. आपण काहीतरी मार्ग काढू त्याच्यातून. चाललंच आहे की आता बघा आमचं चाललंय दोघांचं. पण आता तपासणी केलीच नाही तर ती आजारी आहे किंवा नाही हे कसं कळणार आपल्याला. आणि आजारी असेल तर औषधोपचार नको करायला. तुमचे जसे चालू आहेत तसे तिचंही व्हायला पाहिजे हो की नाही. मुळात ती असेलच आजारी हेही अजून आपल्याला माहिती नाही आहे. तुम्हाला सांगितलं होतं की मुलाला प्रत्येक वेळेला होतंच असं नाही ना. तिचं नाही आहे हे तरी एकदा कळू देत ना. म्हणजे मग तुमची काळजी मिटली. घेते मी यावेळेस घेते. नक्की या वेळेला. हो. हां नेहमीसारखं करू नका करते करते म्हणून. नक्की करून घ्या. पुढच्या वेळेला घेऊन या तिचं. तिलाही घेऊन या. हो. अच्छा. काय म्हणते? अजून तिचं काही ठरत नाही आहे. म्हणजे करते करते असं म्हणते. तपासणी करून घ्यायला पाहिजे मुलीची ती. पण प्रत्येक वेळी परत येते तेव्हा ती केलेली नसते तपासणी. आणि आत्तासुद्धा ती गेली आहे पण मला खात्री नाही ती करून घेईलच अशी. मला वाटलं की पहिल्या फटक्यातच ती मान्य होईल तपासणी करायला. नाही ना मुलांच्या बाबतीत जरा ते अवघडच जाते. अवघड जातं. पण मग अजून एकदा बोलून बघता का तुम्ही तिच्याशी? परत एकदा काहीतरी कारण आहे ते ती सांगत नाही आहे. मी बघते प्रयत्न करून ते काढून घेता येते का. बरं नाही तर मग आपण बघू काय करायचं. मग काय करायचं ते बघूया. चालेल एकदा करूया. हो चालेल. चालेल. ओके अश्विन. या या बसा.
बसा की बसा. हो. बसाच तुम्ही आता. बसा बसा माझा बोलायचं बसा. नाही मी घेईन करून मी नक्की आणते तुमच्या. बरोबर आहे. बसा 2 मिनिटं बसा. आता मला खरं सांगून टाका काय अडचण आहे. नाही काहीच खरंच असं कसं होईल? काहीतरी अडचण असल्याशिवाय तुम्ही टाळटाळ करत नाही आहात. मुलीच्या तब्येतीचा प्रश्न आहे. काय अडचण आहे सांगा. बोला काय बोलते. या आजाराबद्दल काय नाही ते बोलतात लोक. मला विचारतील, यांना विचारतील. मुलीला असेल तर परत आम्हाला दोघांनाच बोलतील की तुमच्यामुळे मुलीला तुम्ही काय करून ठेवलं. बघा या आजाराची 4 कारणं आहेत वेगवेगळी आहेत ना. मग ते तुम्ही लोकांना ठामपणे सांगू शकाल की नाही? सांगू शकाल तुम्ही? आणि लोकांची भीती किती दिवस बाळगायची? त्यांनी काय फरक पडेल? लोक सगळ्याच बाजूंनी बोलतात. तुम्ही मुलीवर औषधोपचार केले नाहीत तर तिकडूनही लोक बोलतीलच की बघा यांनी स्वतःचं सगळं करून घेतलं दवाखान्यात जाऊन आणि मुलीचं मात्र केलं नाही असं म्हणतील की नाही? लोकांची भीती बाळगून आजाराला औषधच घ्यायचं नाही असं कसं करून चालेल? असे कितीतरी आजार असतात त्या जगामध्ये. खूप लोकांना कधी बरे न होणारे कितीतरी आजार असतात. पण लोक असं काही आशा सोडत नाहीत का? आणि आता तुम्हीच बघतात औषधं घेऊन तुमच्या तब्येती बऱ्या आहेत की नाही? हो ते आहे. उद्या तिला जर काही खरंच झालं नाही हो ते नाही बघवणार आम्हाला. बरोबर आहे. म्हणूनच वेळेवर करायला पाहिजे ना. वेळ निघून गेल्यावरती काय उपयोग? तिला काही कमी जास्त झालं तर लोक तुम्हाला तिकडूनही बोलतील. तुम्हाला किती त्याची टोचणी लागेल आयुष्यभर. नाही ते नकोसच वाटतंय आम्हाला. आम्हाला नाहीच कळून घ्यायचंय तिला काय झालं असेल तर आम्हाला नाही. आजारी पडली तर काय कराल तुम्ही? तिची दुखणी कशी काढाल तुम्ही? थोडा वेळ तिला एकटं सोडा. बघूयात काय होतं. मी सुमन, मी भेटायला आली आहे तुला. मलाही जगायचं होतं. जग बघायचं होतं. का असं केलंस? तुझी लाडकी सुमन, सारखी आजारी पडणारी शेंगडी, तुझ्या अंगाईशिवाय तुझ्या कुशीशिवाय झोपू न शकणारी सुमन. का केलंस असं? का नाही मला तपासून घेतलंस? मी वाचले असते, खरंच वाचले असते. अगं मला तुझी खूप आठवण येते ग. पण कधी कधी असं वाटतं की तुला मी आवडतच नाही अजिबात.
मी तर तुम्हाला मरून दिलं नसतंच, तपासण्यांशिवाय, औषधांशिवाय. कधी कधी असं वाटतं की तुला मी खरंच खूप आवडते, तुलाही माझी आठवण येते. मग का केलंस असं? मला का वाचवलं नाहीस? सांग ना. मी जाते जाते नाही, येते. तू सांगायचीस ना, येते. हा महेश 8 वर्षांपूर्वी गेला. त्याला उपचार मिळू शकले नाहीत. म्हणजे औषधं होती पण त्याला मिळू नाही शकली. मिळाली असती तर तो वाचला असता. त्याच्यासारखी आणखीही इतर मुलं वाचू शकली असती. आज तेव्हासारखी परिस्थिती नाही आहे. औषधं आहेत. वेळेवरती मुलांना मिळाली तर ती चांगलं सुदृढ आयुष्य जगू शकतील. तुमची मुलगी सुद्धा. मी घेईन, नक्की टेस्ट करेन मी.
टाइम काय झाला ग बाई? आत्ता बस गेली बघा, 8:30 होऊन गेले. झाले ना? हा ह्याच्या औषधाची वेळ झाली. काय घोर लावून घेतला हो आजी तुम्ही हा. काय करू बाई, भोग असतात नशिबाचे. ये बाबा गोळी घे. ये परेश गोळी घे. अरे नाही काय गोळी घे ना. तर काय करावं याला? अरे रोज काय बाबा, घे ना गोळी. पाणी देते तुला, पटकन घेऊन टाक. चल नको छळू. नाही कडू लागते गोळी. अरे कडू लागते तर पाणी पिये ना. साखर देते नंतर चॉकलेट देते. साखरेची काय नाही, ते तोंड कडू होते माझं. चॉकलेट देते ना नंतर. असं नको घशात करू, बी डॉक्टर रागावत्याल धर. घशात बी अडकती गोळी. पाहिलं बाप उलटला लेकीला खाली माझ्या. हे ठेवलंय माझ्या द्या आजी माझ्याकडे द्या. बघ बघ तुला ऐकतोय का बघ. ऐक बाई. परेश गोळी घेणार ना? अरे शेणात नको नाचू. हे इकडं गंमत सांगते, गंमत सांगते, जा गोळी घे. गोष्ट सांगते. आपल्याला बरं व्हायचं ना, पोरांमध्ये खेळायला जायचं ना, मजा येते की नाही? मग गोळी घेतली ना की पटकन बरं होतो आपण. नाही गोळी बघे, घ्यायची बघे, नाही. बघे. आजी आपण सर्दीसाठी घ्यायचो की नाही गोळी? आता अरे गेली की सर्दी. आई काय आजीला त्रास होतो. होऊ नये नाही, म्हणून मग घ्यायची. तू आम्हाला सांग गोळी का घ्यायची? बरं वाटावं म्हणून. बरं वाटते आताच. नाही पण घेतली नाही ना. नाही नको. अरे परत बिघडती रे तब्येत. नको रे गप आता. बरं. ए बाबा, ए बाबा, गोळी घे. ए बघ माझ्याकडे मोठे चॉकलेट आणले, मी आत्ता घेऊन येते, लगेच गोळी घेते. नाही गोळी नाही घेणार, तू चॉकलेट. काय हो आजी काय? अरे ऐक की, तू आता नाही गोळी घेतलीस ना तर जीव दिन. मी कंटाळा आला मला आता. हो आजी काय? घे मुकाट्यानं. घे बाबा घे. नको छळू. घशात अरे काम आहेत मला तुझ्या मागं धावणं. घशात अडकते गोळी. आपल्या आजीला असं त्रास मला नाही खेळायला दिलाय. जायचंय आता. बरं, तिच्याकडे बघून तरी गोळी घेऊन गोळी टाका. घेऊन मग जा ना, कुठं जायचं. नाही, नको. नाही. ए परेश ऐक ना. परेश. ए रंगे आला, मी जातो. ए, मी परेश, जातो. अरे बाबा, थांब ना. याच्या पुढे याच्या गोळीची जबाबदारी मी घेणार नाही, याला सांगून ठेव. हा मला भयंकर त्रास देतोय. मी याला काय झालं? विचार ना, तिला विचार. काय झालं? मी गोळ्या घेणार नाही. बघा, जोपर्यंत मला कळत नाही मला काय झालंय तोपर्यंत मी गोळ्या घेणार नाही. तू मारलंस याला? आणि फोन कोणी तो? मला म्हणजे काय? हा मला फोन करू देत नाही येथे. माझं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष आहे. या घरात मला प्रायव्हसी हवी आणि या घड्याळ्या माणसाचा त्रास मला नको यापुढे. सचिन, तू मोठा भाऊ आहेस त्याचा, तू त्याची काळजी घेतली पाहिजेस. तुझी जबाबदारी आहे ती. नाही मला नकोय काळजी वगैरे. ए तू गप्पा बस. तुला एवढी काळजी आहे ना त्याची, मग सांग त्याला काय झालंय. जी गोष्ट तुला माहितीये, काकाला माहितीये, याला माहितीये, ती मला नको कळायला. सांग त्याला. ती माझ्याबद्दल आहे ना. त्याला सांग ना. अरे मी नववी ते आता मला नको का कळायला. ए सांग ना त्याला. अरे काय तुम्ही मला छळतात. सांग मग त्याला काय झालंय. ते मी बघीन काय सांगायचं ते. तू त्याच्या अंगावर हात टाकायचा या नाहीस. घरात कोणी खरं बोलणार आहे का? का मी सांगू त्याला सगळं खरं खरं सांगू? सचिन तू फार बोलतो. तुला मी सांगतोय काय फार. ए ऐक, तुला HIV चा आजार आहे. सचिन या बाईमुळे झालाय आणि तू घरात आणलायस ना. कोणी सांगितलं तुला हे? मला बाबांनी सगळं सांगितलंय, कळलं ना. आता हे ढोंग करू नकोस, कळलं ना. तुला काही माहिती नाही. तुझ्यामुळे आणलायस. सचिन तुला काही माहिती तू नाही. आणलायस या घरात आजार. तुझ्यामुळे घर घाण झालंय आपलं. 1 मिनिट थांबणार नाहीये मी घरात, कळलं ना. इंजिनिअरिंग झालं ना, निघून जाणार आहे अमेरिकेत. तोपर्यंत सुद्धा नको सांगूस. तू कोण सांगणार आहे मला घरातून जा? कोण सांगणार? कोणाच्या हातचं खातोयस रोज? तुझा काही संबंध नाही बरं का. तू घाण लावलीस या घराला. सचिन बाबा सांभाळतो या घराला. तो गावाहून येईपर्यंत मी इथून हलणार नाही. जायचं तर येऊस दे. तुझा तुला जायचं तर. कधी आलीस आणि होतीस कुठं दिवसभर? फोन केला इतक्यांदा घेतला नाहीस.
सदा सुखी जीव जगाला आग का लागे ना, यांचं आपलं प्यायचं आणि पालथं पडायचं. बायको आहे निस्तरायला सगळंच. अगं लागेल ना पायाला. अगं काय चाललंय असं काय? खाल्लंस का काही? मी करून ठेवलं होतं. हा खाल्लंस का? चहा टाकू का? हा 2 मिनिटं बसते न मग टाकते. ऐक दमले बाई. खाल्लंस का नाही? कपडे बदलले नाही साल्यापासून तशीच बसलीस. काय झालंय? बोलले का तुला काही? बोल ना. बोल बाई, तू बोलली नाहीस तर कसं कळणार मला? काय नाही कळत आहे काय बोलायचं. म्हणजे मला नाही माहिती आता काय मी करायला पाहिजे ते. त्या कॅरेक्टरने काय करायला पाहिजे, कारण काय मला आईला पण सांगता येत नाहीये. माझी स्वतःची वेगळी कोंडी होते, मला ॲडमिशन मिळालेली नाहीये, घरी हे असं आहे. मी काय काय बोलू, मी माहीत नाही काय करायला पाहिजे. आपण 2-3 दिवस करून बघितलं ना, ते आठव ना, ते सगळे मुद्दे आठवतं तुला? हे बघ, ती सुरुवातीला गप्प बसेल पण कधीतरी सांगेलच ना की काय झालंय, तिची कॉलेजची ऍडमिशन का नाकारली गेली आहे, तिला का बाहेर जाता येणार नाही आता. पण तिचं तिच्या आईवर केवढं प्रेम आहे, तिला काळजी आहे. ती काय काय करणार आहे ती? मला खूप त्रास होतोय, मला ताण येतोय असं याचा खूप. नाही करावं असं वाटत आहे आता मला. संजीवनी ते असं जाऊन काय होणार आहे? कशासाठी बाहेर जातेस तू याच्यातनं? मला कळत नाहीये संजूताई काय काय होणार आहे आता. मला सॉल्व्ह नाही करता येते आधीच्यासारखं. हे बघ, आपण जे काही करतोय त्याच्यापैकी काहीतरी काल्पनिक आहे का? आपण आत्ता करताना आपल्याला असं वाटेल की ते आपण इम्प्रोव्हायझेशन करतोय, पण प्रत्यक्षामध्ये त्या खोलीतली, या मधल्या खोलीतली, या खोलीतली कुठलीही गोष्ट खोटी नाही आहे ना. संजूताई, हे या एका प्रश्नाबद्दल झालं, पण मी खरं सांगू का, मलाही आता ताण नाही सहन होते. म्हणजे आपापले प्रश्न असे वेगळे वेगळे वाटतात. हे याचं सोल्युशन झालं, आमच्या प्रश्नाचं सोल्युशन काय आहे हे कळत नाही. परत ब्लॉक येतो, परत मलाही सोडून जावं असं वाटत होतं आज. मी तुला एक गोष्ट सांगू का, की हा एक या घरातला प्रश्न नाहीच आहे. पण मला असं वाटतं की या तिन्ही घरांचे मिळून जे प्रश्न आहेत ते एकाच प्रश्नाकडे तुम्ही इकडच्या दिशांनी बघितलं. ते 6 वर्षाचा मुलगा असताना बघितलं, तिथे 14 वर्षाच्या मुलीसाठी बघितलं. कुठेतरी त्यांची सोल्युशन पण इंटरलिंक्ड आहेत. आता बघ, त्या पातळीवर त्या 6 वर्षाच्या मुलाला त्याच्या आजीनी सांगू शकली असती ती त्याला की औषध का घ्यायचंय, त्याच्या पातळीवर गोष्ट सांगून एखादी लहान मुलांना समजेल अशी, तर कदाचित तुमच्या घरामध्ये जो, म्हणजे तू जे काम करत होतास त्या 2 भावांच्या घरातला जो प्रश्न होता तो नसता आला ना. संजीवनी, ते तिला सांगा, आपण हा जो प्रसंग, या मुलीचं जे पात्र घेतलंय त्या मुलीची गोष्ट सांगा तिला. काय झालं तिचं, काय केलं तिने आयुष्यात, सांगा ना तिला. पण तिचं नाव सुनीता, आणि सुनीता फार्मसीला होती. ती फार्मसीला का गेली त्याच्यासुद्धा मागे असंच होतं की तिला असं जाणवत होतं की आपल्याला काहीतरी कळत नाहीये, जसं ह्याला कळत नव्हतं.
तसंच तिला जाणवत होतं. पण त्याच्यातनं तिने एक मार्ग काढायला म्हणून ती फार्मसीला गेली. फार्मसीला गेल्यावर तिने पहिली गोष्ट अशी केली की तिथे जाऊन तिथली सगळी पुस्तकं वाचून आपल्याला काय झालंय हे आधी समजावून घेतलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा परदेशी जायची संधी ही नाकारली गेली का, तर HIV आजार आहे. आधी पहिल्यांदा तिलाही ताण आला. हा सगळा जो ताण तुला येतोय त्याच्या कित्येक पटींनी, कारण तो प्रत्यक्षातला ताण आहे तो तिच्यावरती होताच. पण मला असं दिसलं की तिने त्याच्यातनं मार्ग काढला. काहीच नाही, आता काहीच होऊ शकत नाही असं नाही. पण मग आता पुढे कसं नाही, करायचं? मला वाटतं की आपण एक प्रयत्न करून बघूया. हे कप्पे जे आपण करतो आहोत की एका प्रश्नाचा हा एक कप्पा, दुसऱ्याचा दुसरा कप्पा, तर ते कप्पे म्हणजे हे चक्क हे कप्पे काढूनच टाकले. आशिष, एक मिनिट येतोस का? ह्या जरा भिंती आपण बाजूला करूया. इथून पुढे 2 प्रकारच्या भिंती बाजूला झाल्या, आमच्या नाटकातल्या आणि आमच्या हॉलच्याही. आणि आत आली प्रयास संस्थेमध्ये अनेक वर्ष HIV संबंधित काम करत असणारी माणसं, त्यांचा प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव घेऊन, ज्यात एक क्षण एकदाच जगता येतो आणि पुन्हा पुन्हा करून बघायला नाटकासारखी जागा नसते. नाटक संपलं, संवाद सुरू झाला. मला तेच मगाशी बोलायचं होतं. बरोबर.